हॅलो सगळ्यांना नमस्कार. आता गौरी आणि गणपतीचे सगळे व्हिडिओ आता यायला स्टार्ट होईल. इकडे चाललेली आमची गौरीची तयारी. गौरी संध्याकाळी आम्ही आत घेणार होतो, पण आमच्या इकडे गावाला सगळी संध्याकाळीच गौरीची तयारी करून ठेवतात. त्यामुळे इकडं मी सगळं सामान वगैरे काढून ठेवलेलं. गौरीचे दागिने, साडी वगैरे सगळं. आमच्याकडे पहिल्यांदा तर असं खालीच आपलं मुखवटा ठेवत होते, पण आता थोडंसं आम्ही चेंज केलं आहे. मग आम्ही थोडंफार असं उभा केल्यासारखं करतो. आता हे इकडं आई हे करतात, त्या मुखवट्यामध्ये तांदूळ भरून, पहिला जो जुना होता तो त्याच्यामध्ये टाकतात तांदूळ. म्हणजे त्या हिशोबाने तांदूळ वाढतात असं बोलतात. गौरी गेल्यानंतर तो तांदूळ मापून बघायचा तर थोडासा एक्स्ट्रा निघतो तांदूळ, अशी समज आहे जुनी. हे बघा, ह्याच्यामध्ये आई ओततायत तांदूळ. मग गौरी गेल्यानंतर आपण जेव्हा काढतो तेव्हा आपण चेक करायचं, तर त्याच्यापेक्षा तांदूळ थोडे जास्त निघतात. गौरी आपल्याला जास्त धनधान्य देऊन जाते असं म्हणतात. इकडं रुद्राचं पण चाललेलं मध्ये मध्ये मध्ये. टाकायचंय ते आई मुखवटा आपला दुसरा होता ना. इकडे चालले आता गौरीला साडी नेसवायची तयारी. ती आपली किटली असते ना, त्या किटलीमध्ये तांदूळ वगैरे भरून मग त्याला आम्ही आपलं साडी नेसवतो. आणि वरती छोटीशी कळशी बघा ठेवलेली आहे ती. इकडे मी थोडी थोडी साडी नेसवायचा प्रयत्न करते, जमतंय का. आणि निर्या वगैरे करून चिमटे वगैरे लावून असं किटलीला आम्ही ॲडजस्ट करून हे करतो. आणि त्याच्यावरती मग एक छोटीशी कळशी, आणि कळशीवर तो मुखवटा ठेवला जातो. जसं जमतंय तसं आपलं शिकायचं थोडं थोडं, म्हणून ट्राय केलेला मी. बोल की जरा काहीतरी दाखव म्हणतोय. ह्या आलेल्या आमच्या मोठ्या जाऊबाई. त्यांना थोडा एक्सपिरियन्स खूप वर्षाचा आहे ना, त्यामुळे त्या आम्हाला बरोबर सगळं शिकवतात, सगळं सांगत असतात. मग मला पण ते एवढं काही जमत नाही. मग त्या मुखवट्याला तो पीस कसा लावायचा काय माहिती नाही. मग त्या तांब्यामध्ये थोडंसं रुमाल पीस वगैरे असं भरून फिट करतात तो मुखवटा, आणि मग त्याला नंतर त्या पीस लावतात. मग हा व्हिडिओ काढून ठेवला मी, नंतर आपल्याला कामी येईल. कधी पण आपल्याला स्वतःला एकट्याला बसवायची वेळ कधी येईल तेव्हा आपल्याला आलं पाहिजे, म्हणून मी सगळे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले. हे बघा, इथं आम्हाला हे सांगतायत असं बांधा तसं बांधा. तो खण असतो ना, खणाचा पीस, तो त्याला अटॅच करून कसं बांधायचं काय हे सगळं शिकवतायत. आता मला पण काय एवढं येत नाही, त्यामुळं मग त्या आल्या. थोडीफार मी तयारी करून ठेवलेली, मग त्यांना आम्ही फोन केला आणि त्या आल्या. मग नंतर मग त्यांनी सांगाल तसं आपलं त्यांच्या हाताखाली मी केलं. मग पुढच्या वर्षी आपल्याला आलं पाहिजे ना, प्रत्येक वेळेला त्यांना बोलवायचं. त्यांची पण घाई असते, गडबड असते. औषध जरा वर धरावं. मी आता मध्ये फलटण डालते तेव्हा घेऊन गेली. गुलाबी गुलाबी लसूण होता एकदम, देशी लसूण तेच नेला मी. आणि मोठा पण होता. किती छान येतो. दोन टाकल्या वास आणि ठेचा बिचा तर लय भारी लागतो. इथं फिट धर असं जरा पाहिजे ना, परत येईल की मॅनेज करा आपल्याला. बघू बांध पण ये धर तू याच्या मागून खाल्ली दे माझ्या तांब्याच्या खाली आहे का. खालीच खाल्ले नाही पाहिजे गौर. आमच्याकडे तर कुणी कुणी उभा बसवले त्या गौरी, म्हणजे गल्लीत पाठी माग बसवले ते, म्हणजे असं ग चौरंगावर असं केलंय. आपल्याकडे नाही ना ग चौरंग, दुसरा हाच एक आहे ना चौरंग होता आपल्या लग्नातला. आहे की मोठा इथंच कुठं असायचा आणलेला आहे की अजून असायचा दिलेला आहे तो. आणि तुला दिलेला काय गेला आता हाय की तो नाही गणपतीला तर. अहो तो लई छोटा आहे. आम्ही गणपती त्याच्याच बसू. एवढा एवढा तर आहे तो. हे बस अशी आली पाहिजे. ओके, हे घालायचं आप सगळं काय मागं काय कसं बी असलं तरी. रुद्रा साईडला अंधार पडतोय. तू मम्मीला सोडून बाजूला बस, ते बांधायला लागतंय. पलीकडे जा, पलीकडं अंधार पडतोय. जा पलीकडं, त्या साईडला जा मम्मीच्या.
इथं आमच्या सगळ्या गप्पा टप्पा करत करत आम्हाला आपल्या शिकवत होत्या कल्पना वहिनी. त्या सांगतायत तसं आम्ही आपलं दोघीजण ऐकत होतो. आणि असं व्यवस्थित सगळं खण त्या मुखवठ्याला बांधून घेतला आणि मग पिना वगैरे सगळं फिट करून घेतलेलं आहे. पाठीमागं दोरीने बांधून घट्ट केलेलं आहे त्याला. आणि त्यालाच मग वरती कानातला आम्ही दरवर्षी असं ठेवतो, म्हणजे ते दिसतं व्यवस्थित. आता थोडंसं पुढं घेऊन पण म्हणाल्या वहिनी की थोडंसं पुढं घेऊन पण व्यवस्थित असं आपण फिट करूया. आणि म्हणाले आता आपण त्याला वरती घालायचे, वरती जे आहेत दागिने अगदी गळ्याभोवतीचे ते दागिने घालून घे म्हणाल्या. मग मी दागिने शोधत होती आणि वरचा अगदी गळ्याबरोबरचा जो हार आहे तो अगोदर घालून घेतला. मंगळसूत्र म्हणा काय म्हणा छोटं छोटं असेल ते आधी घालून घेतलं आणि नंतर वरती घेतल्यानंतर मग बाकीचं सगळं फिट केलं तरी चालतं. पण ते जे छोटं छोटं आहे ते आपलं गळ्याबरोबरचं ते अगोदर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. इथं आम्ही लागलो आता साडी नेसवायला. मुखवटा रेडी करून ठेवला आणि आता साडी नेसवायची तयारी चालू आहे. एवढं आपल्याला पण जमत नाही ना, त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आहे म्हणून आपलं त्या सांगतात. मी आपलं थोडंफार रेडी करून ठेवलेलं त्या यायच्या अगोदर, पदर वगैरे सगळं पिनअप करून ठेवलेलं आणि मग त्या आले की आपलं पटकन करून घेतलं आम्ही सगळं आपला व्हिडिओ काढून ठेवला का आपला टेन्शन नाही आपल्याला येतो उपयोगाला. आपल्याला पण शिकता आलं पाहिजे ना. अशी मस्त अशी रांगोळी आमच्या जाऊबाईंनी काढलेली आणि फायनल लुक बघा आमच्या गौरीचा. आणि सजावट मस्त गणपती आमचा हा आणि ही गवर बघा आमची अशी उभी केली आम्ही. मस्त गुजराती साडी नेसवली मस्तपैकी, पुढं पदर वगैरे घेऊन छान असा गुजराती लुक दिला गौरीला. आणि डेकोरेशन बघा आमचं छान, रांगोळी सजावट खालची